सुरुवातीला बातमी आहे संभाजीनगरमधली। मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक पदासाठीच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये मोठा गोंधळ झालेला आहे। कीबोर्ड खराब आहेत, संगणक नादुरुस्त आहेत, परीक्षा केंद्रावरती बोजवारा उडालेला आहे, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेत। संभाजीनगरमध्ये त्यांनी न्यायालयाच्या प्रांगणामध्ये आंदोलन सुरू केलं। या आंदोलनामध्ये कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि अध्यक्ष अभिजित दिपके हे देखील सहभागी झालेत। त्यांनी इथल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी देखील समजून घेतल्या। ऑनलाईन परीक्षा घेण्याची लायकी नसेल तर परीक्षा घेता तरी कशाला अशी टीका देखील अभिजित दिपकेंनी केली आहे। जोपर्यंत पुन्हा परीक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन बंद होणार नाही असा इशारा देखील अभिजित दिपकेंनी दिलाय। सर आमचा नंबर ह्या सेंटरला आलेला होता। सर आमचा नंबर ह्या सेंटरला आलेला होता। आम्हाला जेव्हा मी एंट्री केली तेव्हा आमची काही चेकिंग वगैरे झाली नाही। एक्झाम हायकोर्टची आहे। सर माझा नंबर ह्या सेंटरला आला होता। आमची एंट्री झाली, आमची चेकिंग वगैरे झाली नाही। आम्हाला वर पाठवलं। माझी स्क्रीन पूर्ण येलो कलरची होती। मी त्यांना म्हटलं मला दुसरी स्क्रीन द्या। त्यांनी खूप वेळ लावला त्याला द्यायला। नंतर माझ्या कीबोर्डचा जेव्हा मी एंटर प्रेस करत होते, एंटर बाहेर निघतोय। माझ्या बाजूवाल्याचं लॉग इन कधी झालं 11 वाजता, माझं लॉग इन 11:30 वाजता। आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं लॉग इन कधी 11:00, 11:05, 11:10 ही एक्झाम असते का हायकोर्टची। आणि जेव्हा आमचं सगळं हे झालं, आम्ही सगळे फेल झालो। आमचा 10 मिनिटाच्या आधीच लॉग आउट झालं। दोनदा लॉग इन दोनदा लॉग आउट झालं। आम्ही त्यांना बोलायला गेलो, ते आमच्याशी खूप उद्धट वागले। आम्हाला आमची री एक्झाम पाहिजे। त्यांना आम्ही काही बोललो, सर हे करून द्या ना, हे आमच्या ऑथॉरिटीमध्ये बसत नाही, हे आमच्या ऑथॉरिटीमध्ये बसत नाही। हे कोर्टाचे स्टाफच बोलले आहेत, हे सगळे कोर्टाचे स्टाफच बोललेले आहेत। आम्ही त्यांना काही बोलत नाही, ह्याच्यावर आमची ऑथॉरिटी नाही। जर यांची ऑथॉरिटी नाही तर हे इथं कसं काय आले आहेत ते आम्हाला सांगा। आणि नंतर डिस्ट्रिक्ट जज आले, ते पण आम्हाला बोलू देत नव्हते। JNEC सेंटर होतं इंजिनिअरिंग कॉलेज, तिथे पण आमचे सर एक्झाम सबमिट झाल्यानंतर कोणाच्या प्रिंट निघत होत्या, कोणाच्या प्रिंट निघत नव्हत्या। आता सुद्धा पेपर फुटून बाहेर आलेला आहे। सगळीकडे व्हॉट्सअपवर सगळीकडे पेपर आलेला आहे। मग पेपर फुटून बाहेर कसं काय येतो? सर आमच्या सगळ्यांचा पेपर वेगवेगळ्या टाइमला लॉग इन झाला। माझा 11 वाजता, कुणाचा 11:05, 11:10, तर कुणाचं होत नव्हतं, तर कोणी ओरडून बोलत होतं। तर आमचा पेपर व्यवस्थित झालाच नाहीये। आणि कीबोर्डमध्ये एक बटन बाहेर पडत होतं। सर माझी स्क्रीन पूर्ण येलो कलरची होती आणि आम्हाला सर्व्हर डाऊन होतं। पेपर होण्याच्या पहिलेच पेपर संपला। फॉन्ट एवढा छोटा होता सर। कीबोर्ड तर असा होता 4च्या जागी 8 आणि 8च्या जागी 4। आम्हाला म्हणजे पूर्ण गेल्यापासून व्यवस्था काहीच नव्हती। तीच मागणी जी ह्या मुलांची मागणी, मुलींची मागणी, यांचं असं म्हणणं आहे की राज्यभर हा गोंधळ झालेला आहे। फक्त संभाजीनगरमध्येच नाही झाला आहे, नांदेडमध्ये झाला आहे, कल्याणला झालेला आहे, ठाणे, नाशिक। तर जर राज्यभर ऑनलाईन परीक्षेत एवढा गोंधळ होत आहे, जिथे कीबोर्ड काम करत नाही, सर्व्हर काम नाही करत, 10 मिनिटाच्या आत लॉग आउट होऊन जात आहेत, आणि म्हणजे सगळ्याचे सगळे विद्यार्थी जे एका शिफ्टमध्ये बसले ते सगळेच फेल झाले। तर एवढा सगळा गोंधळ चालू असताना परीक्षा कसं काय होऊ शकते? तर ही परीक्षा वापस घेतली पाहिजे। आतमधून काही आलाय का संदेश? म्हणजे जे बसलेले आहेत आतमधून काही संदेश नाही आलेला आहे। आणि हा मुद्दा आता फक्त संभाजीनगरचा नाही राहिला किंवा या सेंटरचा नाही राहिला आहे, हा मुद्दा राज्यभराचा राहिलेला आहे। आणि राज्यभर जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही सरकारकडून की एक्झाम वापस घेतल्या जाईल, री एक्झाम घेतल्या जाईल, आणि त्यात पण नुसतं री एक्झामिनेशन चालणार नाही। जे कम्प्युटर आहे ते अपडेटेड कम्प्युटर असले पाहिजे। कीबोर्ड जे आहे हार्ड कॉपी पण म्हणत आहे स्टुडंट, ऑनलाईन नाही म्हणत आहे। तर जोपर्यंत ते नोटिफिकेशन सरकारकडून येत नाही तोपर्यंत आता हे मुलं तरी म्हणताय वापस जायचं नाहीये। आणि जर हे मुलं इथं बसून राहतील तर त्यांच्यासोबत मी बसून राहील। पोलिसांशी काय संवाद? नाही, पोलीस तेच म्हणतायत की आज बोलायला बोलत आहेत जज, पण आता मुलांचं असं म्हणणं आहे की फक्त 2 जण जाणार नाही, जो काही मेसेज असेल तो त्यांनी येऊन सगळ्यांसमोर सांगावा। सरकारला काय सांगायचं? सरकारने तुरंत एक तर ही परीक्षा री एक्झामिनेशन केली पाहिजे। आणि आता मुलांचं असं म्हणणं आहे की ऑफलाईन झाले पाहिजे, ऑनलाईन परीक्षेवर मुलांचा भरोसा नाही आहे। त्यांचा वेळ किती वाया जातो या सगळ्या गोष्टी। पेपर लीक झालाय, तुम्ही बघू शकता। प्रत्येक वेळेस पेपर लीक होतो, मग हे सोल्युशन करायचं का? आमचा टाइम किती जातोय, विद्यार्थ्याचा टाइम किती जातो या सगळ्या गोष्टीमध्ये। तर केवळ संभाजीनगर नाही तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीच्या अडचणींना सामोरं जावं लागलंय।
मुंबई उच्च न्यायालयाच्या टायपिंग आणि स्टेनोग्राफी या परीक्षेच्या दरम्यान कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये सुरू असलेल्या परीक्षेमध्ये देखील गोंधळ झाला. परीक्षा देण्यासाठी असलेल्या संगणक कीबोर्डमध्ये बिघाड असल्याचं समोर आलं. तर भंडाऱ्यामधली दृश्य आपण पाहतोय. भंडाऱ्यामधील नूतन विद्यालयाच्या केंद्रावरती सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक त्रुटी यामुळे प्रचंड गोंधळ बघायला मिळाला. तिकडे वाशिममध्ये देखील अशी स्थिती होती. पहिल्या सत्रामध्ये 60 आणि दुसऱ्या सत्रामध्ये 60 विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते. मात्र परीक्षेच्या दरम्यान सॉफ्टवेअर स्लो होणं, कीबोर्ड नादुरुस्त असणं आणि स्क्रीनचा आकारही लहान असणं या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याचा आरोप आता विद्यार्थ्यांनी केलेला आहे. या सगळ्या बातम्या आपण सविस्तरपणे बघूया. बातमी कल्याणमधली. कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये सुरू असलेल्या परीक्षेमध्ये गोंधळ झालेला आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे हा गोंधळ झाला. अर्थातच विद्यार्थ्यांना अभिजित दिपके यांनी व्हिडिओ कॉल देखील केलेला होता. हायकोर्टमधील लिपिक पदावरती नियुक्तीसाठी परीक्षा सुरू आहे आणि यामध्ये हा गोंधळ झाला. पोलिसांनी अभिजित दिपकेंचा कॉल घेतला नाही. जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच सुरू राहील असं देखील अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे. पोलीस मायक्रोफोन देत नाहीयेत आपल्याला. सर द्या ना सर, 2 मिनिटं द्या. पोलीस